विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. ऑसिलेशन या टॉपिकमधली स्प्रिंग ही कन्सेप्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात सोपी आहे. ती आज आपल्याला घ्यायची आहे. लक्ष द्या. आता मी एक स्प्रिंग ड्रॉ करतोय, अशी ड्रॉ करतो, ठीक आहे. आणि हे मास आहे आणि त्याच्यामुळे ती तिकडे येते म्हणून आपण, ठीक आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा बरं का. मग आपल्याला माहिती आहे, तुम्हाला का माहिती आहे काय सांगा बघू, की m/k, ओके, नाही, k/m म्हणजेच ओमेगा स्क्वेअर. k/m म्हणजेच काय सांगा, ओमेगा स्क्वेअर. ओके, मग मला सांगा k/m चं जर मी रूट घेतलं तर मला ओमेगा मिळेल. ओमेगा म्हणजे कोण, 2π/t. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. मग t = 2π√m/k. मग हा फॉर्म्युला वापरायचा तुम्ही पिरियॉडिक टाइम फॉर अ व्हायब्रेशन ऑफ काय सांगा, स्प्रिंग. कारण स्प्रिंग SHM परफॉर्म करते ना. ओके, पहिला फॉर्म्युला लक्षात आला, ठीक आहे. आता मी काय करतोय बघा इथं, की एक स्प्रिंग लगेच दुसरी स्प्रिंग मी काय करतोय, सिरीज अरेंजमेंट मध्ये जोडले. याचा स्प्रिंग कॉन्स्टंट आहे K1 आणि याचा K2. मग आता इफेक्टिव्ह स्प्रिंग कॉन्स्टंट काय येणार, हा प्रश्न एक्झाम मध्ये आलेला आहे, लक्षात घ्या. PYQs मध्ये नाही आहे, मी मान्य करतो बरं का, पण माझ्या अजून एक क्वेश्चन पेपर आहे दुसऱ्या याचा म्हणून आपण त्याच्यात तो आलेला आहे. आता लक्ष द्या, मी काय म्हणतोय बघा, दोघांवर फोर्स तर सेम ऍक्ट होतोय. ओके, फोर्स तर काय होतोय सांगा, सेम ऍक्ट होतोय. मग याची व्हॅल्यू मी K1 × E1 लिहू का, एक्सटेन्शन त्याचं. बरं, याच्यावरच बरं, याला F1 म्हणूया बरं का, याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स. बरं, याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स K2 × E2, बरोबर सांगा, K2 × काय सांगा, E2. आता E म्हणजे टोटल एक्सटेन्शन, दॅट इक्वल्स टू E1 + E2 येणार, बरोबर ना. या दोन स्प्रिंगचं मिळून एक्सटेन्शन, दोघांच्या एक्सटेन्शनची ॲडिशन होणार ना. पण एक्सटेन्शनचा फॉर्म्युला काय रे, इक्वल्स टू फोर्स मी सेमच घेतोय बरं का. म्हणजे F/K1 हे पहिलं एक्सटेन्शन, F/K2 हे दुसरं एक्सटेन्शन. आज जर या दोन याचा इफेक्टिव्ह व्हॅल्यू K ची जर मी Kx म्हणली स्प्रिंग कॉन्स्टंटची, तर मी या E चा फॉर्म्युला असा लिहू शकतो, समजून घेण्याचा प्रयत्न करा. E × Ks. ओके, मग Ks चा फॉर्म्युला म्हणजे E चा फॉर्म्युला मी F/Ks लिहू शकतो. F/Ks. इथं K1 इथं F/K2. चला मी E1 आणि E2 च्या व्हॅल्यू पुट केल्या. आता होणार आहे काय बघा, हे एक्सप्लेनेशन थोडं देतोय मी, याची एक्झाममध्ये काही गरज नाही आहे, फायनली मी तुम्हाला आयडियाज देणारच आहे. F कॅन्सल होतील, मग बघा, म्हणजे 1/Ks = 1/K1 + 1/K2 आहे स्प्रिंग सिरीज मध्ये. पण जसे रेजिस्टरला आपण पॅरलल साठी यूज केलं होतं ना, तसा फॉर्म्युला इथे तयार झाला, आहे की नाही. मग आता मी रेसिप्रोकल करतो, त्याच्या अगोदर क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. मग K1 + K2 वरती येणार K1 + K2 आणि खाली येणार K1 K2. मग Ks ची व्हॅल्यू काढण्यासाठी वरती प्रॉडक्ट आणि खाली ॲडिशन. ओके, आलं का ध्यानात तुमच्या, ठीक आहे. आता मेन पॉइंट सांगतो, लक्षात घ्या MCQ साठी. ओके, हे तर लक्षात ठेवा, हे गरजेचं आहे. ओके, मग सिरीज अरेंजमेंट असेल तर पिरियॉडिक टाइमचा फॉर्म्युला ना 2/√m/k नाही येणार, तिथं काय येणार, K1 K2 आणि इंटू ब्रॅकेट K1 + K2. मग ही MCQ मी बघितले सिरीज अरेंजमेंटसाठी. कुठल्या अरेंजमेंटसाठी सांगा, सिरीज अरेंजमेंटसाठी हा फॉर्म्युला तयार झाला. ओके, ठीक आहे. आता शांतपणे मी सांगतोय काय ते बघा. आता ही पहिली स्प्रिंग आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट Kच आहे. दुसरी स्प्रिंग आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट Kच आहे, लक्षात घ्या. मग दोन्ही इक्वल स्प्रिंग असतील तर त्याची इफेक्टिव्ह व्हॅल्यू काय येईल सांगतो बघा. K1 ची व्हॅल्यू पण K आहे, K2 ची व्हॅल्यू पण Kच आहे. मग K × K² ओके, K + K 2K. मग K कॅन्सल होईल आणि येणार काय, K/2. K/2. आता तीन स्प्रिंग असतील तर K1 × K2 × K3 नाही करायचं बाळांनो. मी तीन स्प्रिंग असताना काय होतं बघा, ही पहिली स्प्रिंग, ही दुसरी स्प्रिंग आणि ही तिसरी स्प्रिंग, बरोबर आहे. K आणि K. मग आता फॉर्म्युला असा वापरला पाहिजे, हा डॉट 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 पुढे असतो ना तसं, म्हणजे 1/K + 1/K + 1/K. मग 1/K ची व्हॅल्यू 3/K
डिनॉमिनेटर सेम आहे ना, के के के. आता मग रेसिप्रोकल करा, त्याची व्हॅल्यू k/3. मग आता डोक्यात आलं का, 2 इक्वल स्प्रिंग असतील k/2 आलं, 3 इक्वल स्प्रिंग असतील k/3 आलं, 4 असतील तर k/4. याचा अर्थ n नंबर ऑफ स्प्रिंग जर सिरीज अरेंजमेंटमध्ये जोडल्या तर आन्सर k/n येणार. आता मी बाजूला सरकतोय, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. मी आता पॅरलल अरेंजमेंट तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके, तुम्ही स्क्रीनशॉट काढलाच असेल. आता पॅरलल अरेंजमेंट. आता पॅरलल अरेंजमेंटमध्ये मुलांचा इश्यू होतो, थोडासा समजून घेण्याचा आता प्रयत्न करा. मी काय सांगतो ते बघा, व्यवस्थित लक्ष द्या की पॅरलल अरेंजमेंटमध्ये प्रॉब्लेम काय होतो की चला ही पॅरलल अरेंजमेंट आहे, सगळे म्हणतात ओके बरोबर आहे, समजून घ्या. ओके बरोबर आहे, ही पॅरलल अरेंजमेंट आहे बाळांनो, ठीक आहे. अरे पण ही पण पॅरलल अरेंजमेंट आहे, समजून घेण्याचाच प्रयत्न करा. ही काही सिरीज नाही आहे, लक्षात घ्या. ही पॅरललच आहे. ह्याला असं ट्विस्ट केलं समजा ना, की असं वरती घेतलं की अशी डायग्राम तयार होईल ना, मग ही पण पॅरललच आहे, लक्षात घ्या. आता पॅरललला फॉर्म्युला काय येणार, मग एक्सप्लेनेशन देत बसत नाही, मी डायरेक्टली सांगतो की तुम्हाला पॅरललसाठी के ची व्हॅल्यू काढायची असेल तर ती k1 + k2 + जेवढे असतील तेवढे येणार. ओके, मग मला सांगा 2 इक्वल असतील तर k + k 2k येणार, 3 इक्वल असतील तर 3k 4k 5k म्हणजे n × k आलं का. पॅरललचं लक्षात ठेवा. ओके, मग आता मला एक एक फॉर्म्युले घ्यायचे. पहिला मी काय करतो, माझ्याकडे जे सॉफ्टवेअर आहे ना त्यातले क्वेश्चन मी घेतो, लक्षात घ्या. आणि ते घेतले ना एकदा 4 ते 5 आहेत, लक्षात घ्या की सगळं छान होऊन जाईल म्हणूया आपण. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, पॅरललसाठी इथं फक्त k1 + k2 येणार बघा, 2 ते सिरीजमध्ये मगाशी आपण तसं केलं होतं, लक्षात घ्या. आता पहिला जो क्वेश्चन मी घेणार आहे ना याच्यातला म्हणूया आपण, तो फ्रिक्वेन्सीचा आहे बरं का. फॉर्म्युला तुम्हाला मी पिरियॉडिक टाइमचा दिला, त्याचा रेसिप्रोकल करा की तुम्हाला फ्रिक्वेन्सी मिळणार, हे लक्षात घ्या बरं का. मग क्वेश्चन कसं आहे बघा, पहिली गोष्ट मी फिगर ड्रॉ करतो. फिगर बघितल्या मला सांगा कोणती अरेंजमेंट आहे, सिरीज आहे का पॅरलल आहे, पॅरलल आहे, लक्षात घ्या. बर, आता तिने काय दिलंय की फ्रिक्वेन्सी f आहे. चला याचा पिरियॉडिक टाइम पहिला काढूया, 2π√m/2k. ओके 2k का सांगा बघू, 2k कारण पॅरलल अरेंजमेंट होती म्हणून 2k. चला मग फ्रिक्वेन्सी काय येणार रे, 1/2π√2k/m. चला ही f ची व्हॅल्यू रेसिप्रोकल केला बरं का फक्त मी. ओके, आता शांतपणे बघा मी काय सांगतोय, त्यांनी काय दिलंय. आता एक स्प्रिंग जर रिमूव्ह केली तर फ्रिक्वेन्सी काय होईल व्हॅल्यू. आता F1 म्हणजे कंडिशन काय की ती स्प्रिंग काय केली आपण, रिमूव्ह केली. मग या स्प्रिंगला जर मी रिमूव्ह केलं तर एकच स्प्रिंग उरले येतं, मग त्याची फ्रिक्वेन्सी 1/2π/k/m येणार. ओके, k/m येणार. चला मग ह्याला काय करूया, √2 न मल्टिप्लाय आणि √2 न डिवाइड करूया. ओके, ही सगळी व्हॅल्यू f ची मिळाली मला, मग आन्सर मला मिळालं f/√2. आन्सर काय मिळालं मला, f/√2. आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पॅरलल अरेंजमेंट दिसते माझ्याकडं आणि पिरियॉडिक टाइम विचारलाय. फिगर ड्रॉ करत नाही, ह्याचा पिरियॉडिक टाइम फॉर्म्युला तुमच्या समोर आहे ना, काय सांगा बघू फॉर्म्युला की t = 2πm/k1 + k2. चला ह्याला समजा मी k1 म्हणलं असतं, याला जर k2 म्हणलं असतं तर इथं आलं असतं k1 + k2. दुसरा पण क्वेश्चन इझी. आता 4 क्वेश्चन्स आहेत तुम्हाला बोललो माझ्याकडं. चौथ्यात सोपं आहे, पॅरललच अरेंजमेंट, फ्रिक्वेन्सी विचारले, फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. फक्त एवढं आहे की इक्वल स्प्रिंग असतील तर 2k लिहिलंय, नसत्या तर k1 + k2 घेतलं असतं. आता यातला एकच क्वेश्चन बरं का मी घेतोय, समजून घ्या बरं का. आता पहिली फिगर बघा, एकच स्प्रिंग आहे, त्याचा स्प्रिंग कॉन्स्टंट k आहे. त्याच्यानंतर तशा 2 स्प्रिंग आहेत म्हणजे त्यांचा स्प्रिंग कॉन्स्टंट k आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता सांगायची काही गरज तशी वाटणार नाही, पॅरललच अरेंजमेंट आहे. ओके, स्प्रिंग कॉन्स्टंट k आहे. आता त्यांनी त्याच्या केने पिरियॉडिक टाइमचा रेशो विचारलेला आहे. पिरियॉडिक टाइम इज डायरेक्टली नाही, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू √k. बरोबर सांगा, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू √k. मग इथं काय येणार आहे,
1/√k येणार. बरोबर आहे. सेरीज अरेंजमेंट आहे k/2 तुम्हाला आठवत असेल तर मग 1/√k/2. तिथं पॅरलल आहे ॲडिशन 1/√2k. चला सगळ्यांचा स्क्वेअर करा. रूट तर कॅन्सल होईल. सगळ्यांचा स्क्वेअर केल्यावर रूट कॅन्सल होईल, नंतर के पण कॅन्सल होईल. म्हणजे मला मिळालं काय रे, इथं काय येणार आहे 1. आता सांगू तुम्हाला मी हे रूट कॅन्सल झालंय, अपॉनचं इंटू केलं की हे 2 वरती जातील आणि इथे येणार आहे 1/√2. लक्षात घ्या. मग 1/2 2/2. ठीक आहे. म्हणजे बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा. ॲक्च्युली ना बरं का, थांबा एक मिनटं समजून घ्या मी काय म्हणतो ते बघा. मी जर चेंज करतोय आन्सरमध्ये बघा. 1/√k कॅन्सल 1 येत आहे. 1/√k कॅन्सल √2 येत आहे. 1/√k कॅन्सल 1/√2. हे पण आन्सर बरोबर आहे. स्क्वेअर केल्यावर काय आलं असतं रे 1/2 1/2 आलं असतं. हे पण आन्सर बरोबर आहे. ओके. मग आता तुम्हाला सांगतो फायनली आता वळूया कुठं PYQs कडं. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. काय नाही सेरीज अरेंजमेंट पॅरलल ॲडिशन करायची आणि सेरीजला 1/. मग नंबर ऑफ स्प्रिंग वगैरे पण शॉर्ट नोट तयार करा. प्रत्येक वेळेस 10-12 मिनिटाचा व्हिडिओ नाही बघायचं. लक्षात घ्या. मग ह्याच्या शॉर्ट नोट एकदा तयार झाल्या ना 5 मिनिटात स्प्रिंग रिवाइज होतो. लक्षात घ्या 5 मिनिटात. म्हणजे ऑसिलेशनची मी तुम्हाला एक 4-5 पार्ट तयार करून दिले ना 5-5 मिनिटात एक टॉपिकची रिव्हिजन तुमच्या व्हायला पाहिजे एक पॉईंटचे. ओके. आता स्प्रिंगवरती आपल्याला इथं आलेले क्वेश्चन्स आहेत ते मी घेतो. लक्षात घ्या. बर सोपेच आहेत सगळे, खूप सोपे आहेत. 2 स्प्रिंग आहेत. स्प्रिंग कॉन्स्टंट K1 K2 दिलेत. त्यांच्या मॅक्सिमम वेलॉसिटीज इक्वल आहेत. मॅक्सिमम वेलॉसिटी काय रे A1 ω1 A2 ω2 इक्वल आहे. आता रेशो ऑफ ॲम्प्लिट्यूड विचारले मग काय येणार की A1/A2 ω2/ω1. ओके. मॅच होत नाही आहे पण ओमेगाचा काहीतरी फॉर्म्युला आहे ना. ओमेगा इक्वल्स टू आता काय फॉर्म्युला आहे K/M इक्वल्स टू ω² मला माहिती आहे. मग ओमेगाचा फॉर्म्युला √K/M. मग ω1/ω2 म्हटलं M कॉन्स्टंट आहे तर रूटमध्ये K1/K2 येणार. पण इथं उलट आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथं ω2/ω1 आहे म्हणजे K2/K1 येणार. रूटमध्ये रूट लिहायचं नसेल तर ½ लिहा. सिंपल. आता नेक्स्ट क्वेश्चन. स्प्रिंग. हां. मास इज सस्पेंडेड फ्रॉम अ स्प्रिंग हॅव्हिंग स्प्रिंग कॉन्स्टंट K दिलाय. पिरियॉडिक टाइम T दिलाय आणि द वेट ऑफ द मास वेट ऑफ द मास सस्पेंडेड म्हटलंय. मग बघा पिरियॉडिक टाइमचा फॉर्म्युला आहे 2/√M/K. मग T² इक्वल्स टू 4π² K × M. मग M ची व्हॅल्यू KT² K × T² अपॉन 4π². अरे पण तुम्हाला वेट विचारलंय ना. वेट म्हणजे mg ना. मग या m ला g ने मल्टिप्लाय करा. इकडं पण KT²G अपॉन 4π². आन्सर करेक्ट आहे. लक्षात घ्या. बरं आता अजून एक आहे बरं का, तो तुम्हाला अवघड वाटेल कदाचित बरं का. स्प्रिंगची फ्रिक्वेन्सी दिले 5 हर्ट्ज. बरं फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्ज दिले. ठीक आहे. मॅक्सिमम स्पीड विचारलंय त्यांनी. ओके. द स्प्रिंग इज सस्पेंडेड ॲट द हायेस्ट पॉइंट ऑफ ऑसिलेशन. बरं आणि मॅक्सिमम स्पीड ऑफ द मास असं त्यांनी विचारलंय. ॲक्सिलेशनची व्हॅल्यू त्यांनी 10 घ्यायला सांगितले. फ्रिक्वेन्सी तर दिले आपल्याला. बरं फ्रिक्वेन्सी दिले त्याचा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मग वापरायचा आपण. मग लक्षात घ्या. पण मला पिरियॉडिक टाइमचा फॉर्म्युला अगोदर माहिती आहे. मग पिरियॉडिक टाइमचा फॉर्म्युला काय 2π√M/K. मग फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय 1/2π K/M. ओके. पण इथे सगळ्यात महत्त्वाची कंडिशन काय माहिती आहे का, जो फोर्स आहे ना दॅट इक्वल्स टू वेट असणार ना mg. मग मला जर K/M पाहिजे असेल तर G/x घ्यावं लागेल. चला फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू पुट करा 5 1/2π K/M म्हणजे G ची व्हॅल्यू 10 घ्यायला सांगितले आणि अपॉन x त्यांनी डिस्प्लेसमेंटच विचारले. लक्षात घ्या.
नाही, मॅक्सिमम स्पीड विचारले, काढूया आपण मॅक्सिमम स्पीड पण काढूया. ठीक आहे. आता शांतपणे बघा, मला एक्सची व्हॅल्यू काढायची असेल तर याचा स्क्वेअर केला पाहिजे. म्हणजे 5चा स्क्वेअर 25, हे 4 पाय स्क्वेअर, इथं 10 आणि अपॉन एक्स. मग मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 10 अपॉन म्हणजे हे 100 पाय स्क्वेअर म्हणजे 1/10 पाय स्क्वेअर. पण आता मला काय प्रश्न पडलाय माहिती आहे का, समजून घ्या. मी हे एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली. नक्की क्वेश्चनमध्ये मॅक्सिमम स्पीड म्हणले तर ए ओमेगा. मग ओमेगाचीच तर व्हॅल्यू आहे m/k किंवा g अपॉन एक्स. हो, g अपॉन एक्स लागते ना आपल्याला, म्हणजे मॅक्सिमम स्पीडसाठी त्याची गरज लागणारच आहे. मग चला ठीक आहे, वेळ घालवत नाही मी. मॅक्सिमम स्पीड v max इक्वल्स टू a ओमेगा. v max इक्वल्स टू a ओमेगा. ओके. नाही, पण मला इथं मिस्टेक वाटायला, लक्षात घ्या. म्हणजे माझ्या पुढे प्रश्न पडलाय की ए ओमेगा मधलं ए कुठं दिलंय आपल्याला. मग मी आन्सर थोडंसं चेक करतोय, लक्षात घ्या. 39. ओके. हो 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 हो, थांबा. हा एक्स म्हणजेच ए ची व्हॅल्यू आहे, म्हणजे त्यांनी तसं दिलेलं आहे, लक्षात घ्या. कारण आपण तो मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी घेतले ना, मग त्यामुळे तशीच घेणार आहे. एक्सची व्हॅल्यू ए ची आली म्हणजे 1/10 पाय स्क्वेअर इंटू ओमेगा. ओमेगाला इथे मी असं घेऊ शकतो की 2πf, हे लक्षात घ्या. आता दिलेल्या व्हॅल्यूज पुट करा. चला, फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू 5 हर्ट्झ दिले, मग मी इथं 5 पुट केली तर 5 2 जा 10, 10 ला 10 कॅन्सल, हे कॅन्सल. मग आन्सर येणार आहे 1/5. 1/π. मग हा शेवटचा प्रॉब्लेम थोडासा कन्फ्युजन झालं माझं, लक्षात घ्या. तुम्ही पण तो क्लिअर करा. मग हायेस्ट पॉईंट ऑफ ऑसिलेशन खूप स्ट्रेच पर कुठपर्यंत केला आहे, हायेस्ट म्हणजे एक्स्ट्रीम पॉईंट पर्यंत स्ट्रेच केलाय, त्याच्यामुळे एक्स म्हणजे ए येणार. मग माझी चूक काय झाली सांगू का, कबूल करू का, मी प्रॉब्लेम नीट वाचला नाही. प्रॉब्लेम नीट वाचलाच नाही, लक्षात घ्या. ओके. मग इथं कन्फ्युजन झालं, मग परीक्षेत वेळ गेला असतं. ओके. मग वेळ असे प्रॉब्लेम जर परीक्षेत तुमच्या समोर आले, पटकन काहीतरी प्रॉब्लेम झाला तर त्यात जास्त वेळ रुकत बसू नका, स्किप करून बाजूला ठेवून पुढचे प्रॉब्लेम घ्यायचे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. मग बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.